महत्वाची बातमी, राजीनामा दिल्यानंतर महिला संघटनेसाठी काम करणार असल्याचं चाकणकरांनी सांगितलेलं आहे। चाकणकरांची ही प्रतिक्रिया, महिला संघटनेसाठी महाराष्ट्राचा दौरा करणार, आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही असं चाकणकरांनी म्हटलेलं आहे। आता पुढे महिला संघटनेसाठी काम करणार असल्याचं चाकणकरांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। आयोगाचा राजीनामा दिलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून घेऊयात। प्रदीप, आपण पाहतोय चाकणकरांची आता ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? तर आपण पाहतोय की रुपाली चाकणकरांनी जो महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकर्त्यांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। काल रुपाली चाकणकरांनी आपला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांकडे सुपूर्द केला। त्यानंतर मात्र रुपाली चाकणकरांनी कार्यकर्त्यांना धीर देताना पाहतोय। अगदीच प्रदीप, अगदी काही वेळासाठी थांबवते, आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपण पाहतोय या ठिकाणी आता राजीनामा दिल्यानंतर देखील महिलांसाठी काम करणार असल्याचं चाकणकरांनी म्हटलेलं आहे। केवळ आयोगाचा राजीनामा दिला असं त्यांनी सांगितलेलं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? त्यांनी त्यांच्या लोकांना धीर वगैरे द्यावा, त्याच्याबद्दल काही हरकत नाही आणि त्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला काय आपला महिला मतदार वर्ग टिकवायचा नाही का? दिवंगत लोकनेते अजितदादा यांनी कधीही गंडे दोरे अंगारे धुपारे तंत्रमंत्र यावर विश्वास ठेवला नाही। मग अजितदादांचा वारसा घेऊन चालणारा पक्ष एका महिला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली हकालपट्टी झालेल्या महिलेला आपल्या पक्षाच्या इतक्या महत्वाच्या पदावर ठेवणार का? याचा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या महिला मतदाराच्या लोकभावना राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाच्या नाहीयेत। राष्ट्रवादी काँग्रेसला जर महिला मतदारांच्या लोकभावना महत्वाच्या असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदा महिला लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये हकालपट्टी झालेल्या चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा पायउतार केले पाहिजे। निश्चितच, अगदी धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण पाहतोय आयोगाचा राजीनामा दिलेला आहे, प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही, मात्र दोन्ही पदांवरून आता पायउतार करायला हवं अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे।